भास्कर जाधवांनी 10,000 रुपये कामगार कल्याणमधून वाटले, त्यावेळी ती निवडणूक जिंकली. आता लाडकी बहीण योजना म्हणून आणली, 1,500 रुपये महिलांना वाटत आहेत. मला वाटते आज इथून ग्वागरमधून खूप लोक गेले. तर माझं स्पष्टपणे आव्हान आहे भाजपला, या पैशावर या ग्वागर तालुक्याची निवडणूक त्यांनी जिंकावी. आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगतोय की पुढची निवडणूक ही आम्ही जिंकणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे, भास्कर शेठ जाधवांच्या नेतृत्वामध्ये आणि ते उमेदवार म्हणून ही निवडणूक आम्ही जिंकणार. साहेबांनी जे वक्तव्य केलं ते कुठल्या समाजावर केलेलं नाही आहे. ज्यावेळेला माजी आमदार विनय नातू यांचा MIDCचा विषय असेल, आणखी योजनांचा विषय आला, ती टँगल केली किंवा त्यांच्या भाषेमध्ये ते बोलले. याचा अर्थ विनय नातूंवर बोलले म्हणजे ब्राह्मण समाजावर बोलले का, असा होऊ शकतो का? आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे अशा पद्धतीचं बोलल्याची कुठे क्लिप असेल, आपल्याकडे असा लेखी पुरावा असेल, तो आमच्याकडे सादर करून आपल्याला आम्ही बोलू. आणि खरोखर जर भास्करराव जर असं बोलले असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही निश्चित आपल्याबरोबर असू. मी एक अशी मागणी करते की विद्यमान आमच्या आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, की प्रत्येक मराठी शाळेत CCTV हा लागला पाहिजे. आणि आजची परिस्थिती बघता, कालची जी घटना घडली, शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर जो अत्याचार झाला आहे, त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा ही व्हायला हवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.